काय सांगाल, आज रेणुका मातेची यात्रा भरलेली आहे? मी हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज चव्हाण वरणगाव या ठिकाणी दरवर्षी चैत्र पौर्णिमेनिमित्त भवानी मातेची यात्रा भरत असते आणि त्यानिमित्त गावामधून शेकडो वर्षाच्या परंपरेप्रमाणे या ठिकाणी वगदीचं सुद्धा आयोजन केलं जातं। गावातून हनुमान जयंतीची मिरवणूक निघत असते आणि वगदीमध्ये दोन बाजूला दोन वीर म्हणून त्यांना संबोधलं जातं। ते भवानी आईच्या आणि कृपेने त्यांना जणू काही त्या ठिकाणी भवानी आईने आशीर्वाद दिलेला असतो आणि त्याप्रमाणे त्या एका बैलगाडीवरती ती वगदी सजवून त्याच्यावरती दोन वीरांना लटकवून त्यांना आजूबाजूला गोलगोल 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 असं फिरवण्यात येतं, जेणेकरून गावकरी आणि सगळं आबाल वृद्ध या वगदीचा आनंद घेतात। ही परंपरा अखंड शेकडो वर्षापासून बाबा, काय नाव तुमचं? काय सांगाल, आज रेणुका मातेची यात्रा आहे, वगदी असते, काय सांगाल? नाव माझं पंडित तुळशीराम पाटील। रेणुका मातेच्या यात्रेचे फार दिवसापासून आता माझ्या समाजच्या अगोदर वागदी निघतात आणि यात्रा भरते। या रेणुका माताचं हे पुरातन मंदिर आहे, ते फार जुनं होतं। त्यामुळे आता आम्ही लोकवर्गणीतून मंदिर बांधून आता नुकतंच 2 लाख रुपये जमा करून त्याची रंगरंगोटी केलेली आहे। वगदीची असं आहे, वगदीची हे रावजीबुवापासून मिरवणूक निघते, त्यावर 2 माणसं आपले गोल गोल फिरतात। लहान मुलांना आकर्षण व्हावं म्हणून पूर्वीपासून ती प्रथा आहे। ते देवीच्या नावाने
ते वाद्य प्रसिद्ध असतात. पूर्वी 3, 4, 5 वाद्या निघत होत्या, आता केवळ एकच वाद्य निघते.